हॉटेल्समध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, विकतचं पाणी पिण्यास प्रोत्साहन, शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना निर्गमित करणार. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती. जालना शहरातील हॉटेल्समध्ये विनामूल्य दिले जाणारे पिण्याचं पाणी हे अशुद्ध असते. त्यामुळे ग्राहकावर पाणी विकत घेऊन पिण्याचं बंधन घालण्यात येत आहे. त्यावर प्रतिबंध घालून शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाची आढावा बैठक घेऊन सूचना निर्गमित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे. पाणी टंचाईच्या काळात पाण्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटने अन्न व औषधी प्रशासनाचे प्रोटोकॉल पाळावेत. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासनाकडून सूचना निर्गमित करण्यात येतील, असंही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलं आहे. आपण त्याच्यामध्ये करत असतो रेग्युलेशन्स काय आवश्यक असतील त्यानुसार एक सेपरेट खाजगी पाणी पुरवठा जो होतो त्यावरती एकदा त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये आवश्यक आपण सूचना आणि जे प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील. आपण गणपती आणि मागे उत्सवामध्ये FDAच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्या अनुषंगानं काही इथून ठरवून दिले होते समजा इन्स्पेक्शनसाठी वगैरे. तर त्या FDA डिपार्टमेंटची परत एकदा बैठक घेताना आता टंचाईमध्ये इन्फेक्शन, वॉटर इन्फेक्शनचे चान्सेस सुद्धा असतात. तर त्यानुसार काही प्रोटोकॉल हॉटेल्सनी, रेस्टॉरंट्सनी पाळावं, त्या सूचना त्यांच्याकडून निर्गमित होणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण सांगू.